तर ट्रम्प यांना खुश ठेवण्यासाठी मोदीजी कमी पडले असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलंय। ट्रम्प तात्यांना खुश न ठेवल्यानं देशाला टॅरिफचं गिफ्ट दिलंय असंही म्हणत प्रणिती शिंदेंनी खोचक टीका केलेली आहे। पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात ट्रम्प यांचं नाव घेतलं नाही म्हणून हा दंड आहे असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या। आपल्या जगात काही अस्तित्वच राहिलं नाही असंही शिंदेंनी नमूद केलं। सत्ताधारी पक्षानं जगात आपल्याला कमजोर दाखवलंय असं प्रणिती शिंदे म्हणाल्या। मोदीजींनी पंतप्रधानांनी ट्रम्पचं नाव त्यांच्या 2 तासाच्या भाषणात घेतलं नाही आणि त्याचं गिफ्ट म्हणून त्यांना काय आपल्याला 25% टॅरिफ मिळालं का असा प्रश्न मला उद्भवलाय। त्यांनी घेतलंच नाही ट्रम्प तात्यांना खुश ठेवायला आणि त्या उलट आपल्याला आज आपल्या देशावर तुम्ही बघता ज्या पद्धतीत ट्रम्पनी ट्विट केलंय की 25% टॅरिफ म्हणजे आपलं काय राहिलंच नाही या जगात। आपल्या वर्ल्ड मॅपवर ग्लोबली फॉरेन पॉलिसी काही राहिलीच नाही। आपला नामोनिशान राहिला नाही। आपला आज इतकं कमजोर दाखवलंय आपल्या देशाला हे केवळ ह्या सत्ताधारी पक्षामुळे। हमारा देश भी आत्मनिर्भर है। ये सब जो इन्होंने किया है फैसला, मुझे लगता नहीं कि ये डिस्कशन के बाद या म्यूचुअली कंसेंट से कुछ हुआ, ऐसा मुझे लगता तो नहीं है। हमारे कॉमर्स मिनिस्टर लगातार उनकी सब चर्चा में थे, बीच में बाहर विदेश में जाकर आए थे। ये फैसला यूनिलैटरली उन्होंने किया है, ये हमारे देश से चर्चा करके उन्होंने कुछ किया है, इसकी कोई जानकारी नहीं है। पर मैं समझता हूँ अगर उसमें कोई स्कोप ऑफ अपील है या स्कोप ऑफ डिस्कशन है तो करना चाहिए, जिससे भारत का नुकसान ना हो। उसके ऊपर पेनल्टी लगा देना क्योंकि हम रशिया से इम्पोर्ट करते हैं चीजें, तो बहुत ही गलत बात है। ये तो हमारी मजदूर कुटुंबी के उसके खिलाफ है और हम तो अपना ट्रम्प को दोस्त समझते थे, सरकार यही कहती, लेकिन वो उन्होंने तो बिल्कुल जो है एक तरह का तमाचा मारा भारतीय निर्यातकों को, भारतीय उद्योगपतियों को, भारतीय जो व्यापारी हैं उनके लिए बड़ा भारी नुकसान होगा इससे। दरम्यान अमेरिकेच्या 25% टॅरिफचा भारतावर कसा परिणाम होऊ शकतो यावर स्टॉक मार्केट एक्सपर्ट केदार ओक यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। बघूया। जसं की तुम्ही ट्रम्पचं स्टेटमेंट पण बघितलं ना, त्याची सुरुवात बघा कशी आहे। भारत हा आमचा एक चांगला मित्र आहे आणि गेली कित्येक वर्ष भारताबरोबर आम्ही व्यापार करत आहोत, पण दुर्दैवाने आमचा त्यांच्याबरोबर असलेला व्यापार फार छोटा आहे। सो हा जे एवढा छोटा असेल तर मग आपण 25%ची एवढी इमिजिएट काळजी का करायची, पहिली गोष्ट। दुसरा पार्ट असा आहे की नाही म्हटलं तरी आता ऑगस्टमध्ये US डेलिगेशन आपल्याकडे येत आहे। सो त्यांनी जी 1 ऑगस्टची जी डेडलाईन दिली होती त्याला कुठेतरी बेस किंवा परमनंट थांबायला पाहिजे, याकरता त्यांनी हे टेम्पररी 25% लावलेलं आहे असं माझं मत आहे।